2020 साली संपूर्ण जग कोविड-19च्या विळख्यात अडकलेलं होतं। त्या काळात मास्क घालणे, लॉकडाऊन पाळणे, दुकाने व ऑफिसेस कधी उघडायची किंवा कधी बंद ठेवायची यासारखे अनेक कडक नियम लागू होते। याच काळात तमिळनाडूमधील मदुराई जवळच्या संताकुलम गावात घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली होती। या प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून कोर्टाने काल या केसवर महत्त्वाचा निर्णय दिला आहे। या निर्णयानुसार संबंधित 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। बरोबर ऐकताय मित्रांनो, तर इथे थेट 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। आता प्रश्न असा आहे की या पोलिसांनी नेमका असा कोणता गुन्हा केला होता। ही तामिळनाडूमधील एक अतिशय धक्कादायक केस आहे जी दाखवते की कायद्याचा गैरवापर किती भयानक पद्धतीने होऊ शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत। मी आहे उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला। मित्रांनो, ही घटना आहे 19 जून 2020 ची। आपल्याला माहितच आहे की मार्च मध्ये कोविड-19 सुरू झाला होता आणि त्यानंतरच्या 3 महिन्यांतील हा काळ होता। तर नेमकं 19 जूनला काय घडलं, तर तमिळनाडूमध्ये मदुराई जवळ संताकुलम नावाचे एक गाव आहे। या गावात एक टिंबर शॉप म्हणजेच लाकडाची वखार होती। या वखारीचा मालक होता पी जयराज। एका दिवशी जयराज आपल्या दुकानात असताना पोलीस तिथे आले आणि त्यांनी दुकान बंद करायला सांगितलं। पोलिसांचं म्हणणं होतं की त्यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान सुरू ठेवलं होतं। या कारणावरून पोलिसांनी त्याला अटक केली आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये नेलं। तिथे जाऊन 58 वर्षाच्या जयराज यांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली। दरम्यान आपल्या वडिलांना का मारहाण केली जाते आहे हे विचारण्यासाठी जयराज यांचा 31 वर्षाचा मुलगा बेनिक्स नादार पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला। तिथे जाऊन त्याने पोलिसांना थेट प्रश्न विचारला, माझ्या वडिलांना अटक का केली? आणि जेव्हा बेनिक्सने पोलिसांना विचारत की तुम्ही माझ्या वडिलांना का मारत आहात, तेव्हा पोलिसांनी त्याला सुद्धा अटक केली। त्यानंतर वडील आणि मुलगा दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर निर्दयी मारहाण सुरू झाली। दोघांवरही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। कोविड-19च्या काळात लागू असलेल्या विविध नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर वेगवेगळी कलम लावण्यात आली। 19 तारखेच्या रात्री त्यांच्यावर प्रचंड मारहाण करण्यात आली। त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, पण त्यांना जयराज आणि बेनिक्स यांना भेटण्याची परवानगी दिली गेली नाही। बाहेर उभ्या असलेल्या कुटुंबियांना स्पष्टपणे जाणवत होतं की आत आपल्या माणसांवर अमानुष अत्याचार होत आहे, पण तरीही तो पूर्णपणे असहाय्य होते, काहीही करू शकत नव्हते। यावेळी तिथे उपस्थित असलेले पोलीस इन्स्पेक्टर एस श्रीधर आणि रघु गणेश तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर 8 जणांनी मिळून एकूण 10 पोलिसांनी या दोघांवर अतिशय क्रूर आणि घृणास्पद पद्धतीने मारहाण केली। या मारहाणीमुळे जयराज आणि बेनिक्स दोघेही गंभीर जखमी झाले। त्यांच्या अंगावर इतक्या निर्दयीपणे अत्याचार करण्यात आला की त्यांच्या शरीरातून होणारा रक्तस्राव थांबतच नव्हता। एका व्यक्तीच्या शरीरावर 17 व दुसऱ्याच्या शरीरावर 13 अशा गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होतं। स्थिती इतकी भीषण होती की त्यांचे कपडे जवळजवळ 6 वेळा बदलावे लागले। इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबियांना मुद्दाम गडद रंगाच्या लुंग्या आणायला सांगितल्या गेल्या, जेणेकरून त्यावरचं रक्त स्पष्ट दिसू नये। अशा अमानुष मारहाणीनंतर त्यांनी पोलीस स्टेशनमधून बाहेर काढून मॅजिस्ट्रेट समोर उभं करण्यासाठी नेण्यात आलं। म्हणजे कायद्याप्रमाणे अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत आरोपींना कोर्टासमोर उभं करणं आवश्यक असतं। त्यानुसार जयराज आणि बेनिक्स यांना मॅजिस्ट्रेट समोर नेण्यात आलं, पण इथेही गंभीर प्रकार घडला। त्यांना कोर्टात व्यवस्थित उभं न करता लांबूनच दाखवलं गेलं। मॅजिस्ट्रेटनेही त्यांची प्रत्यक्ष स्थिती नीट तपासून पाहिली नाही, फक्त दुरूनच पाहून निर्णय दिला। पोलिसांनी अजून कस्टडीची मागणी केली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की पोलिसांशी कसं वागायचं हे शिकवतो, अशा धमकीच्या स्वरात ते त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन गेले होते। वास्तविक त्या दोघांची अवस्था इतकी गंभीर होती की त्यांना व्यवस्थित उभं राहण्याची ताकदही उरलेली नव्हती। तरी सुद्धा मॅजिस्ट्रेटने त्याकडे दुर्लक्ष करत त्यांना पोलीस कस्टडी देण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर त्या दोघांना पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं। 20 जून 2020च्या रात्री त्यांच्यावर पुन्हा एकदा अमानुष मारहाण करण्यात आली। एकामागोमाग एक पोलीस येत होते आणि त्यांना मारहाण करत होते, जणू त्यांना अक्कल शिकवायची स्पर्धाच सुरू होती। पोलिसांचा असा दृष्टिकोन होता की जो कोणी त्यांच्या विरोधात बोलतो किंवा प्रश्न विचारतो त्याच्यावर अशाच प्रकारे कारवाई केली पाहिजे। आणि या सततच्या आणि निर्दयी मारहाणीमुळे दोघांची ही प्रकृती अत्यंत गंभीर झाली। काही वेळातच त्यांची अवस्था मरणास्तव झाली असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। त्यामुळे शेवटी पोलिसांना त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि दोघांनाही उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर परिस्थिती आणखीन गंभीर झाली। 31 वर्षाचा बेनिक्स, त्याला अतिशय क्रूर मारहाण झाली होती आणि 22 जून 2020 रोजी त्याचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाला। बेनिक्सचा
मृत्यू झाल्यानंतरच पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना याची माहिती दिली। ही बातमी समजताच कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि तिथे मोठा संताप व्यक्त केला। पण दुर्दैवाने ही शोकांतिका इथेच थांबली नाही। त्याच रात्री म्हणजे 23 जूनच्या पहाटे त्यांचे वडील पी जयराज यांचाही पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेल्या गंभीर जखमांमुळे मृत्यू झाला। या घटनेनंतर प्रकरण अत्यंत तापलं। कुटुंबियांनी त्यांच्या मृतदेहाचा ताबा घेण्यास नकार दिला। संपूर्ण तमिळनाडूमध्ये संतापाची लाट उसळली आणि मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झालं। या प्रकरणाची तीव्रता इतकी वाढली की राज्य सरकारलाही यात हस्तक्षेप करावा लागला आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनाही या घटनेबाबत उत्तर द्यावं लागलं। पण एकीकडे हे सगळं होत असताना दुसरीकडे त्या पोलीस स्टेशनमधील हे 10 पोलीस ज्यांनी गुन्हेगारासारखं वागणं केलं, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते। सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं जात होतं जेणेकरून सत्य बाहेर येऊ नये। जेव्हा प्राथमिक तपास सुरू झाला तेव्हा लक्षात आले की महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेजेस गायब आहेत आणि ही बाब अत्यंत गंभीर होती। त्यामुळे कोर्टाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली। मदुराई येथील कोर्टाने या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय कडून व्हायला हवी असं सांगितले। त्यानुसार 28 जून 2020 रोजी प्रकरण अधिकृतपणे सीबीआय कडे सोपवण्यात आलं। त्यानंतर सीबीआय पुढील 3 महिन्यांमध्ये या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि जेव्हा सीबीआयने तपास हाती घेतला तेव्हा त्यांच्या समोर या प्रकरणाचं अत्यंत भीषण चित्र समोर आलं। या 2 पितापुत्रांवर किती निर्दयी आणि क्रूर पद्धतीने अत्याचार करण्यात आले होते हे स्पष्ट होऊ लागले। जरी सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलं होतं आणि काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तरीही सीबीआयने तपास अत्यंत बारकाईने केला। पोलीस स्टेशनमधील टॉयलेटमध्ये तसेच पोलिसांनी वापरलेल्या काठ्यांवर काही महत्त्वाचे सॅम्पल सापडले। याशिवाय पोलीस स्टेशनमधील विविध ठिकाणी त्यांच्या कपड्यांचे तुकडे, रक्ताचे डाग आणि इतर महत्त्वाचे पुरावे आढळले। या सर्व पुराव्यांचं संकलन करून त्यावर DNA टेस्ट करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण घटनेचं सत्य हळूहळू समोर येऊ लागलं। म्हणजेच सीबीआयने सर्व सॅम्पलची तपासणी केल्यानंतर स्पष्ट झाले की या दोघांवर पोलिसांनीच अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केली होती आणि त्याच मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला। त्यांना कोणताही आजार नव्हता किंवा कोणतंही नैसर्गिक कारण नव्हतं। हा मृत्यू पूर्णपणे पोलिसांच्या अत्याचारामुळे झाला होता। यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयने या प्रकरणात चार्जशीट दाखल करत आणि स्पष्टपणे नमूद केलं की या घटनेला हे 10 पोलीस जबाबदार आहेत। पुढे या 10 आरोपींपैकी 9 जणांना 23 मार्च रोजी मदुराई जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जी मुथुकुमार यांनी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली। या प्रकरणात 9 जणांना फाशीची शिक्षा सुनावली जायचं कारण असंही आहे की 10वा आरोपी ऑगस्ट 2020 मध्ये कोविड-19 मुळेच मृत्युमुखी पडला होता। त्यामुळे त्याच्यावर पुढील कारवाई होऊ शकली नाही आणि उरलेल्या 9 जणांवरच निकाल देण्यात आला। तपासादरम्यान आणखीन एक महत्त्वाचा पुरावा समोर आला। रेवती नावाची एक महिला कॉन्स्टेबल ती त्या पोलीस स्टेशनमध्येच कार्यरत होती। सुरुवातीला तिच्यावर दबाव आणण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण सीबीआय कडून तिला संरक्षण देण्यात आलं। त्यामुळे ती शेवटपर्यंत ठाम राहिली आणि तिने कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगितले की पोलिसांनी जयराज आणि बेनिक्स यांना नेमकं कसं आणि किती निर्दयीपणाने मारहाण केली। तिची साक्ष या प्रकरणात अत्यंत निर्णायक ठरली। या सर्व पुरावे, साक्षी आणि तपासाच्या आधारे कोर्टाने त्या 9 पोलिसांना दोषी ठरवलं। त्यांच्यावर खून, जबरदस्तीने कैद करून ठेवणं, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, खोटे पुरावे तयार करणं, साक्षीदारांवर दबाव टाकणं तसेच कट रचून गंभीर गुन्हा करण्याचे आरोप सिद्ध झाले आणि याच कारणामुळे कोर्टाने त्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनावली। आणि या प्रकरणात एस श्रीधर नावाचा इन्स्पेक्टर, रघु गणेश हा सब इन्स्पेक्टर आणि त्यांच्यासोबत इतर 7 जण अशा एकूण 9 पोलिसांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली। निकाल देताना कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली मित्रांनो, पॉवर कम्स विथ रेस्पॉन्सिबिलिटी। म्हणजेच तुमच्याकडे सत्ता आहे तर तिच्यासोबत जबाबदारी ही तितकीच मोठी असते। कोर्टाने ठामपणे सांगितले की तुम्ही पोलीस आहात म्हणून कायदा तुमच्या हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही। कायद्याचं पालन करणं आणि लोकांचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे, त्याचा गैरवापर करणं नाही। हा निकाल भारताच्या न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय आणि पोलीस स्टेशनमध्ये होणारे अत्याचार, खोटे गुन्हे लावणे आणि सत्तेचा गैरवापर या विरोधात एक मजबूत संदेश देणारा हा निर्णय होता आणि येत्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। अर्थात या प्रकरणातील आरोपींना हा निर्णय उच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये आव्हान देण्याचा अधिकार आहे, पण या प्रकरणात समोर आलेले ठोस पुरावे पाहता हा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकून राहील अशी शक्यता वाटते आणि तो टिकावा असंच अनेकांचं मत आहे। तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि तामिळनाडूमधील या 9 पोलिसांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल तुमचं मत काय आहे मित्रांनो, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा उमेश मुंबईवाला। जय हिंद, जय महाराष्ट्र।